आता कसं आहे, लग्नाचं सीझन चालू आहे, मुलासाठी मुलगी आणि मुलीसाठी मुलगा हा बघितला जातो घरच्यांच्या वतीनं, घरच्यांकडून, नातेवाईकांकडून तशा पद्धतीची तयारी सुद्धा केली जाते. पण मात्र काही जणांचे लग्न जमत नाहीत, म्हणून त्यांना स्वतःसाठी स्वतःच मुलगी किंवा मुलगा बघावा लागतो. अशी सुद्धा परिस्थिती देशामध्ये आणि राज्यामध्ये तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने एक तरुण होता आणि त्याला एका माध्यमातून समजलं की या ठिकाणी मुलगी मिळते आणि मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होतो आणि त्या ठिकाणी मुलगी पसंत पडली की आपण मुलगी घेऊन येऊ शकतो, तिच्यासोबत लग्न करू शकतो आणि सुखाचा संसार चालू करू शकतो, अशी माहिती एका तरुणाला मिळाली. आणि तरुण थेट त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या ठिकाणी मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे त्याच ठिकाणी भोगळा झाला. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे पंजाब मधील मोगा जिल्ह्यामध्ये किंवा मोगामध्ये घडलेली. पण मात्र या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे राजस्थान मधून. या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे राजस्थान मधून. राजस्थान मधला जो बिकानेर मधील एक परिसर आहे त्या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे आणि तो तरुण मुलीच्या शोधात होता. त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. पण मात्र एका ठिकाणाहून त्याला माहिती मिळाली की अशा ठिकाणी मुली दाखवण्याचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी मुलगी पाहायला गेला. मुलगी पसंत पडली की काही पैसे द्यायचे आणि त्या ठिकाणी मुलगी घेऊन यायची, तिच्यासोबत लग्न करायचं आणि अगदी सुखात सगळ्या काही गोष्टी करायच्या. आता या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्यानं त्याच्या घरी सांगितलेल्या नव्हत्या. त्याच्या घरी त्यानं सांगितलं की मी एका वेगळ्या कामानिमित्त बाहेरगावी जात आहे आणि मात्र तुम्हाला फोनवर कॉन्टॅक्ट करत राहील, सगळ्या काही गोष्टी सांगत राहील. आता हा थेट बिकानेरवरून पोहोचला पंजाबमध्ये. पंजाबमध्ये गेल्यानंतर तो जो मोगा आहे त्या मोग्यामध्ये पोहोचला, कारण की समोरची जी मंडळी होती, समोरची जी टोळी होती ती याच्यासोबत कॉन्टॅक्ट करत होती. आणि हा त्या पंजाबमधल्या मोगामध्ये पोहोचल्यानंतर त्या लोकांनी याला त्या ठिकाणी बोलवलं, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम म्हणून घरामध्ये नेलं आणि त्याचे कपडे काढायला सुरुवात केली. त्याला त्या ठिकाणी भोगळं केलं, त्याचे नको तसे व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि मग त्याच्याकडं पैशाची मागणी केली. त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आता मुलगा 2-3 दिवसापासून बेपत्ता आहे, त्याचा फोन स्विच ऑफ आहे, तो अजून घरी आला नाही, त्याची काहीही खबर घरच्यांना मिळाली नाही. म्हणून त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी सुद्धा या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली, कारण की मुलगा बेपत्ता झाला एवढंच घरच्यांना माहित होतं. पोलिसांनी जेव्हा त्याचा मोबाईल नंबर ट्रेस केला, त्याचा संपूर्ण CDR काढला, त्याचं लोकेशन मिळवलं, तेव्हा समजलं की तो राजस्थानमध्ये नसून पंजाबमध्ये आहे आणि पंजाबमधल्या याच गावामध्ये त्याचा जो मोबाईल आहे ते स्विच ऑफ झाला. मग स्विच ऑफ झाल्यानंतर त्यानं कोणाकोणाला कॉन्टॅक्ट केला होता, त्याच्या संपर्कात कोण कोण होतं, पोलिसांनी तात्काळ याची माहिती मिळवली आणि त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. धाव घेतल्यानंतर ज्या ठिकाणी त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणावर त्याची सुटका केली आणि त्या ठिकाणी जी टोळी होती त्या टोळीला ताब्यात घेतलं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्यांना सगळा काही प्रकार विचारला. तेव्हा समजलं की ही जी टोळी आहे हे 5-6 जणांचा जो ग्रुप आहे ते लोकांना मुलगी बघण्याच्या बहाण्यानं बोलवायचे, त्यांच्याकडून पैसे उकळायचे अगोदरच आणि मुलगी दाखवतो म्हणून त्या घरामध्ये बंगल्यामध्ये बोलवायचे आणि बोलवल्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांचे कपडे काढायचे, त्यांना भोगळं करायचे, त्यांचे व्हिडिओ फोटो काढायचे आणि मग त्यांच्याकडेच पैशाची मागणी करायची, नाहीतर मग तुमचे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी सुद्धा द्यायची. आतापर्यंत त्यांनी अनेक जणांना अशाच पद्धतीनं गंडा घातलेला होता, अशाच पद्धतीनं चुना लावलेला होता. पण मात्र हा तरुण बेपत्ता झाला. त्याच्या घरचे तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये गेले, पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली, म्हणून हे संपूर्ण प्रकरण उघड झालंय. सध्या लग्नाचं सीझन आहे, अनेक जण लग्नासाठी नवरी बघत आहेत, काही जण विकत आणत आहेत. पण मात्र त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं फसवणूक होत आहे हे सुद्धा आपण या संपूर्ण घटनांमधून पाहत आहोत. कोणाचंही मन दुखवणं किंवा कोणाच्याही भावना दुखवणं हा आपला उद्देश किंवा हेतू नाही, पण मात्र समाजामध्ये जे घडतंय ते दाखवणं हाच आपला हेतू आहे, असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. एकंदरीत हा संपूर्ण जो प्रकार आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं
हे देखील कमेंटमध्ये स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.